नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. याशिवायच रोहिणी खडसे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेत रावेर लोकसभेसाठी आपण लढण्यास इच्छुक नाही, मात्र पक्षादेश अंतिम अशी भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं. यासह प्रमुख बातम्या पाहूयात पुढील 1 तासात. आज होळीच्या सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो. आज वाईट वृत्तीचा आज नाश करणार आहेत हिंदू संस्कृतीमध्ये आणि आज महत्त्वाचा दिवस मानला जातो. आज आदरणीय शरद पवार साहेबांची आज आम्ही बैठक घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्याकडून सल्ला घेतला. ज्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं, ज्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं, मग शेतीपासून तर IT क्षेत्रापर्यंत ज्यांनी या देशामध्ये मोठं काम केलं, अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं हे महत्त्वाचा भाग आहे. आज आम्ही मोहनदादा असतील, आमचे प्रशांतदादा असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो. त्यांनी साधक बाधक चर्चा झाली आणि नियोजन कसं करावं हे प्रशांतदादाशी मोहनदादांशी बोललेत. ते नियोजन होईल, सभा कशा घेतल्या पाहिजे, निवडणुकीचं कशा पद्धतीने आपण समाजापुढं गेलं पाहिजे, नागरिकांपुढं गेलं पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं. आता पुढच्या 2 दिवसामध्ये काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमचं सर्व माझ्याही सर्वांना एक सगळं निवडणूक प्रक्रियेचा सगळा रोजचा कार्यक्रम येईल आणि त्या कार्यक्रमानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. पुण्यात सभा घेणार आहेत का पवार साहेब येतो असं काय म्हणाले? पवार साहेब 6 मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत आणि ते म्हणते जिथं जिथं काय अजून लागेल तिथं तुम्ही मला सांगा आणि 6 मतदारसंघात ते सभा घेणार. हे सगळं रोखण्यासाठी भाजपकडून काही पैलवान जे आहेत ते उतरवलेत या प्रचारासाठी, तर त्यांच्याकडे पैलवान आहे, तुमच्याकडे कोण आहे? बघा, आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे. आपण परंपरा, आपल्या ह्या मातीची परंपरा आहे. प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा, शहराचं रक्षण करायचा, कुटुंबाचं रक्षण करायचा. म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो. आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोहल्यांनी किती पैलवानला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेला दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं. त्यांनी आमच्या गरीब पैलवानला कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही. आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असे ते समाजाचं रक्षण करणार आहे, कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आहे आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात. आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे, आम्ही वस्तादांबरोबर आहे आणि पैलवान हे आमचे आहेत. कारण शेवटी गोरगरीब घरातला पैलवान आहे आणि गोरगरीब घरातला पैलवान असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही. त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजले त्यांनी कष्टाने पाजले, घामाने पाजले आणि हे मोहळांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही. आणि मोहळांनी दूध पाजलं जे बिल्डर लोकांना ते त्यांना मदत करू शकतात, पैलवान लोक त्यांना मदत कधीच करू शकणार नाही. पण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे, काल आंदोलनं पण झाली, शहराध्यक्ष नाही. मी काल शहराध्यक्षांशी बोललो, भेटलो. त्यांनी मला जे काय नियोजन आहे त्या नियोजनासाठी सहकार्य केलं. तेही उद्या दादांशी बोलले असतील आणि आमची एक बैठक होईल. आज साहेबांना भेटत होतो, अचानक दादांनी काल आम्हाला वेळ दिली, अचानक आम्ही आलो आहे. सर्व काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचे सर्व लोक रस्त्यावर येणार आहेत आणि काल जरी आबा बागुल जरी बसले असतील तर त्यांचा स्वभाव रागीट आहे. 40 वर्ष त्यांनी समाजात काम केले आणि ते उद्यापासून सगळ्यात माझ्या पुढं दिसतील, कारण त्यांचा स्वभाव पुणेकरांना माहिती आहे. कारण आबा सगळ्यांशी गोड वागतात, चिडतात पण गोड बी वागतात आणि त्यांच्या मनात भेटत लागत नेते ते काँग्रेस पक्षाचे आणि त्यांना भेटणं गरजेचं आहे. आणि त्यांना भेटून आम्ही त्यांना तेच मलाच मार्गदर्शन करतील, कारण त्यांच्याकडे मार्गदर्शनाचा खजिना मोठा आहे. तुमच्या विरोधातले उमेदवार असं म्हणतात की गिरीश बापट यांना जेवढं लीड मिळत होतं तेवढंच लीड घेऊन विजय होणार, हीच गिरीश बापट यांना श्रद्धांजली असेल. फोटोवरून पण त्यांनी सुरू केले. आपण बघितलं असेल
तर गिरीश बापट हे लोकनेते होते. सर्व समावेशक त्यांचं कार्य होतं. पुणेकरांनी त्यांना 5 वेळा आमदार, 1 वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठा काळ त्यांचा राजकारणामध्ये गेला. आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं. ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही. आणि लोकनेते हे लोकनेते असतात, हे नेते आहेत. त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेले पुणेकरांनी बघितलं नाही, कधी टू व्हीलर ते दिसले नाहीत. त्यामुळं बापट साहेबांचं त्यांच्या कामाची बरोबरी होऊ शकत नाही. आणि त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं, त्यांचं ऑफिस किती वेळा फोडलं, आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले. फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे बी अजून डोकून नाही बघितलं. काल गौरवजींनी बाईट दिली, पण ती बाईट त्यांची नव्हती, त्यांना स्क्रिप्ट आली होती. कारण शेवटी ती स्क्रिप्ट त्यांना द्यावी लागली, म्हणजे बापट कुटुंबाचा त्यांना आधार घ्यावा लागला. हीच खरी गिरीश बापटला श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. काँग्रेस शहरातील एक नेत्यांनी काल पत्रकार परिषदेत घेऊन ते रडले. त्यांनी उमेदवारी त्यांनी वर्षवली होती पण त्यांना दिली नाही. त्यांची समजूत कशी काढणार? बघा, माझ्यासहित 20 लोकांनी मागितली होती, दादांनी बी मागितली होती, पण शेवटच्या क्षणी दादांनी पक्षाला सांगितलं की रवीला दिलं तर हरकत नाही, मी प्रचार करेन. आणि असे अनेक सगळेच प्रचार करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये जरी मी परत म्हणतो की आभारी चिडले असेल तर ते मायाळू आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील. आणि त्यांच्या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्त लीड मिळेल. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काँग्रेस पक्षाला लीड मिळेल अशी मला आशा आहे. आणि ते 2 दिवसात ते शांत होतील आणि त्यांची समजूत घालायला सगळे पक्षाची लोक जातील, मीही जाणार आहे. आणि भविष्यामध्ये अख्खी काँग्रेस आणि इंडिया आघाडी पवारसाहेबांना आत्ता भेटतो, ते स्वतः मैदानात आलेत. म्हणजे अनेक लोक ही मैदानात येणार आहे. लोकशाहीच्या विरुद्ध लढायची हीच वेळ आहे. आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्व पक्षाचे नेते, मग उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, आपचे सर्व कार्यकर्ते असतील आणि इंडिया आघाडीचे सर्व मित्रपक्ष आणि हे सगळे ताकदीने या पुणे शहरामध्ये उतरून काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकणार हा विश्वास मला आहे आणि सगळ्यांना जनतेला बी. नितेश कराळे गुरुजी आपल्यासोबत आहेत. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. वर्धा लोकसभेसाठी गुरुजी जे आहेत ते इच्छुक आहेत. गुरुजी, तुम्ही या आठवड्यातली ही दुसरी भेट आणि आत्तापर्यंतची 7वी भेट शरद पवार साहेबांसोबतची झाली. आजच्या भेटीत काय चर्चा झाली? आजच्या भेटीत वर्धा लोकसभा निवडणुकीबाबत मला वोटिंग पर्सेंटेज कसं भेटू शकते आणि जे मी ॲनालिसिस साहेबांना सांगितलं का ह्या जो डाटा आहे, ठीक आहे, जो 3.5 लाख कॅडर वोटिंग आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं, त्यात मी जे फुले शाहू आंबेडकर विचारधारा सांगतो त्याच्यामुळे जे काही मला SC वोटिंग, ST वोटिंग आणि मुस्लिम वोटिंग मिळेल. आणि विशेषतः महिलांचे मुद्दे मी मांडले, बऱ्याचशा बचत गटाचे आंदोलन, आशा उषा वर्करचे आंदोलन जे यशस्वी केले. आता आशा वर्करच्या आंदोलनाला गेलो होतो, ठीक आहे, त्यांच्या पगार वाढ झाला, 5,000 ठीक आहे, त्यांचा पगार वाढला, असे अनेक मुद्दे. मग आता ते कॉन्ट्रॅक्ट भरती, पूर्ण यूथ मतदारसंघातला माझ्या बाजूनं आहे, शेतकरी माझ्या बाजूनं आहे. हे सगळे पॉझिटिव्ह मुद्दे सांगितले का 3-3.5 लाख मतदान माझ्या बाजूनं माझं स्वतःचं आहे आणि 3-3.5 लाख मतदान, ठीक आहे, पक्षाचं, असं टोटल 7 लाख मतदानानं मी निवडून येऊ शकतो. आणि मी साहेबांना सांगितलं मला उमेदवारी दिली ते, ठीक आहे, 110% गॅरंटी आहे का मी निवडून येऊ शकतो. गुरुजी, एक चर्चा अशी आहे की वर्धा लोकसभेसाठी अमर काळेंच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आणि ते तुतारीच्या चिन्हावर लढतील. नाही, अजून काही शिक्कामोर्तब झालं नाही. फायनल पक्षानं जाहीर केली नाही आहे, ठीक आहे, लिस्ट. त्याच्यामुळे अमर काळे यांनी जे सांगितलं का मी तुतारीवर लढू शकतो, ठीक आहे, त्याच्यामुळे, आणि ते विशेषतः काँग्रेसचे आहे, ही शेअरिंगमध्ये सीट राष्ट्रवादीला गेली आहे. आणि का गॅरंटी ते, ठीक आहे, पडल्याच्या नंतर राष्ट्रवादीतच राहील, ते लगेच दुसऱ्या दिवशी पंजात वापस पोयान. कारण ते काँग्रेसचे आहे, त्याला विधानसभा समोर लढवायची आहे. आणि त्याच्याच घरात त्याचे वडील आमदार, ठीक आहे, ते स्वतः आमदार राहिले 3 वेळा, ठीक आहे. आणि ते जर असं एकाच घरात जर 3-3 वेळा आमदार राहत असन, पुन्हा तेच खासदारकीसाठी उभे राहत असन, तर आमच्यासारख्या जनसामान्य लोकांनी उभं राहू नये का? ठीक आहे, हा माझा मुद्दा आहे. म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी फक्त याच्या सतरंज्या उचलायच्या का? म्हणजे त्याच्याच घरात आमदारकी, त्याच्याच घरात खासदारकी, पोरगा जिल्हा परिषद लढन, मग आम्ही सतरंज्याच उचलत राहायचं का? आमच्यासारख्या लोकांनी कधी उभं राहायचं, कधी व्यवस्थेत जायचं? आणि मी आंदोलन केलं 40 लाख पुरासाठी महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या, त्या आंदोलनाला साधी भेट दिली नाही. विरोधी पक्ष नेते ते काँग्रेसचे, पण साधे जिल्ह्यातले आमदार त्या आंदोलनाला भेट नाही देत.
निवडणुकीचा बिगुल वाजलाय लोकांसमोर जाताना, काय तुमचे जाहीरनामे असतात? माझा जाहीरनामा ह्याच राहील का मी जेवढ्याही सहाय्यित मतदारसंघातल्या MIDC आहे त्या MIDC जास्तीत जास्त उद्योग आणण्याचे प्रयत्न करीन, स्टार्टअप चालू करण्याचे प्रयत्न करीन. माझ्या वर्धा जिल्ह्यातला स्थानिक बेरोजगार हा जिल्ह्याच्या बाहेर जाता कामा नये. त्याच्यानंतर बाहेर जिल्ह्यात जे लोक वर्धेतले काम करत आहे त्यांना ठीक आहे रोजगार बाहेर उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी रोजगार मेळावे भरवीन. शेतकऱ्याच्या भाववाढीचा जो मुद्दा आहे ठीक आहे, जो स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी शेतकऱ्याची भाववाढ, मालाची भाववाढ झाली पाहिजे. सोयाबीनचे भाव असो, कापसाचे भाव असो, तुरीचे भाव असो ठीक आहे. त्याच्यानंतर संत्रा निर्यात बंदी केली, कापसाचे भाव पाडले. तर हे मुद्दे ठीक आहे जे BJPचे सध्या खासदार असलेले रामदासजी तडससुद्धा तिथं उचलत नाही, ते मुद्दे मी तिथं उचलील आणि तुतारीच्या माध्यमातून मी माझा आवाज बुलंद करीन, हे मी साहेबांना आता सांगितलं. गुरुजी, उमेदवारी मिळेल असा विश्वास आहे? बिलकुल उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे. एकंदरीत हे होते नितेश कराळे गुरुजी की ज्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा ठाम विश्वास जो आहे तो व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला लोकसभा मतदारसंघ या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या अशा एका लोकसभा मतदारसंघाची की जो मतदारसंघ निवडणुका असो अगर नसो कायम चर्चेमध्ये राहणारा मतदारसंघ आहे. बारामतीनंतर महाराष्ट्रामध्ये जर सर्वाधिक प्रमाणावर कोणत्या मतदारसंघाची चर्चा होत असेल तर ती या मतदारसंघाची होते. अर्थातच या प्रस्तावनेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण नेमकी कोणत्या मतदारसंघाविषयी चर्चा करणार आहोत. तर आज आपण चर्चा करणार आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी. पुणे जिल्ह्यामध्ये जे प्रमुख 4 लोकसभेचे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये पुणे लोकसभा आहे, मावळ लोकसभा आहे, बारामती लोकसभा आहे आणि शिरूर लोकसभा आहे. यापैकी या 4 पैकी एक प्रमुख लोकसभेचा मतदारसंघ असणारा शिरूर लोकसभेचा मतदारसंघ जो आहे, या शिरूर मतदारसंघामध्ये काटोंकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 2019मध्ये ज्याप्रमाणे लढत झाली होती की 2019मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी जी लढत झाली होती, त्याच लढतीची पुनरावृत्ती जी आहे ती आता 2024ला होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. कारण शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या 26 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जी आहे ती लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. म्हणजेच शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे अशी ही लढाई जी आहे ती होणार असल्याचं बोललं जातं आहे. अमोल कोल्हेंनी प्रचारालाही सुरुवात केलेली आहे आणि आपण आता रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येऊ, 2019च्या पराभवाचा बदला ही शिरूरची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही असं शिवाजीराव आढळराव पाटील आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत. शिरूर लोकसभेविषयीची जर गणितं आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये जे 48 लोकसभेचे मतदारसंघ आहेत, या 48 मतदारसंघामध्ये येणारा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर असे विधानसभेचे 6 मतदारसंघ जे आहेत ते 6 मतदारसंघ येतात. यापैकी जर जुन्नरचा मतदारसंघ आपण पाहिला तर जुन्नरच्या मतदारसंघामध्ये अतुल वल्लभ बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार त्या ठिकाणी आहेत. आंबेगाव विधानसभा जर आपण पाहिलं तर या आंबेगाव मतदारसंघामध्ये दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील हे तिथले आमदार आहेत, राज्याचे सहकार मंत्री आहेत. त्यानंतर शिरूर लोकसभेचा मतदारसंघ, शिरूर विधानसभेचा जर आपण मतदारसंघ पाहिला तर या शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक रावसाहेब पवार हे त्या ठिकाणचे आमदार आहेत. त्याखालोखाल भोसरी विधानसभेचा मतदारसंघ जर आपण पाहिला तर या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि भाजपातलं एक बडं नाव असणारे महेश किसनराव लांडगे हे त्या ठिकाणी आमदार आहेत. त्यानंतर हडपसर विधानसभेचा जो मतदारसंघ आहे, या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये चेतन विठ्ठलराव तुपे हे तिथले आमदार आहेत. आता जर आपण संख्यात्मक बलाबल पाहिलं तर अतुल बेनके जुन्नरचे आमदार जे आत्ता अजित पवारांसोबत आहेत, दिलीपराव वळसे पाटील आंबेगावचे आमदार जे आत्ता अजित पवारांसोबत आहेत, दिलीप मोहिते जे खेड आळंदीचे आमदार आहेत ते आत्ता अजित पवारांबरोबर आहेत, अशोक रावसाहेब पवार जे आहेत शिरूरचे आमदार ते शरद पवार गटासोबत आहेत आणि चेतन विठ्ठलराव तुपे हे देखील अजित पवारांबरोबर आहेत. महेश लांडगे हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत. म्हणजे 6 पैकी
5 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती स्ट्रॉंग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. महायुतीचं बलाबल जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. आत्तापर्यंत 2 वेळा म्हणजे 2009 2014 या दोन्ही वेळेला शिवाजीराव आढळराव पाटील जे आहेत ते खासदार म्हणून निवडून गेले होते आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे 2 टर्म खासदार जे आहेत ते होते. 2014ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवदत्त निकम विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत जी आहे ती लढत झाली होती. त्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील जे आहेत ते विजयी देखील झाले होते. 2019ला मात्र शिवाजीराव आढळराव पाटलांना एकेकाळचे त्यांचेच सहकारी, कारण अमोल कोल्हे हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते, शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा शिवसेनेमध्ये होते. त्यामुळे त्यांचेच एकेकाळचे सहकारी राहिलेल्या डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांच्याकडून पराभवाचा सामना जो आहे तो सामना सहन करावा लागला आणि शिवाजीराव आढळराव पाटील त्यानंतरच तयारी करत होते. एक मधल्या काळात चर्चा अशी देखील पुन्हा सुरू झाली की शिवाजीराव आढळराव पाटलांची उमेदवारी जी आहे ती डळमळीत आहे, उमेदवारी कदाचित त्यांना मिळणार नाही, म्हणून त्यांच्याकडे म्हाडाचं जे आहे ते पुणे विभागाचं अध्यक्षपद दिलं गेलं असावं. मात्र स्वतः शिवाजीराव आढळराव पाटलांनी याचा इन्कार केला. शिवाजीराव आढळराव पाटील असं म्हटले की मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तयारी करायला सांगितलेली आहे, शिरूर लोकसभेमध्ये मीच उमेदवार असेन. मग पुन्हा चर्चा अशी सुरू झाली की शिवाजीराव आढळराव पाटील धनुष्यबाण चिन्हावर लढणार की कमळाच्या चिन्हावर लढणार. मग पुन्हा अशा चर्चा सुरू झाल्या की शिवाजीराव आढळराव पाटील हे दादा गटाकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपली निवडणूक जी आहे ती निवडणूक लढणार. आणि या सगळ्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांनी आता जवळपास निश्चित केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या 26 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. शिरूर लोकसभेमध्ये येणाऱ्या आंबेगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे आणि हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदारकीचा फॉर्म जो आहे तो भरणार आहेत. म्हणजेच डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी ही लढत जी आहे, अशी लढाई जी आहे ती पुन्हा एकदा शिरूरवासियांना पाहायला मिळणार आहे. शिरूरमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत म्हणजे पुणे नाशिक हायस्पीडचा प्रकल्प असेल, रस्त्यांचे प्रकल्प असतील, या सगळ्याबाबत डॉक्टर अमोल कोल्हे म्हणतात की मी हे प्रकल्प केले. शिवाजीराव आढळराव पाटील म्हणतात माझ्याच काळामध्ये तयारी झाली होती. वाकयुद्ध या दोघांमध्ये पाहायला मिळतं आहे. सोबतच बैलगाडा शर्यत हा जो महत्त्वाचा विषय होता, तर या बैलगाडा शर्यतीवर जी बंदी होती ती बंदी उठवण्यासाठी, कारण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बैलगाडा प्रेमींची, बैलगाडा शौकीनांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मोठी म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे बैलगाडा प्रेमी जे आहेत, बैलगाडा शर्यत प्रेमी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं बैलगाडा शर्यत हा देखील महत्त्वाचा विषय आहे, जी आता मान्य झाली आणि अमोल कोल्हेंनी बारी जी आहे बैलगाडा शर्यतीतली ती देखील धरली. मात्र आढळराव पाटील म्हणतात माझ्या प्रयत्नांमुळे झाली, अमोल कोल्हे म्हणतात माझ्या प्रयत्नांमुळे झाली. असे अनेक मुद्दे या प्रचारामध्ये जे आहेत ते येणार आहेत. महेश लांडगेही मधल्या काळामध्ये शिरूरसाठी तयारी करत होते, मात्र आता काहीसा त्यांचा दावा थंडावल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे एकंदरीतच आता डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी ही जी लढाई होणार आहे, या लढतीमध्ये कोण बाजी मारतं की अमोल कोल्हे पुन्हा संसदेत जातात की आढळराव पाटील जातात, 2019च्या निकालाची पुनरावृत्ती होते की काही वेगळा चमत्कार घडतो, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह मी आत्ता इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात नव्या लोकसभा मतदारसंघासह. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. सगळी लोक इथे आलेलो होतो. एक आढावा आणि उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये चर्चा होती आणि निश्चित पॉझिटिव्हरित्या आमची आजच्या दिवशी चर्चा झालेली आहे. आघाडीवर तुमचं पण नाव आहे त्यामध्ये, या अनुषंगाने काही चर्चा किंवा तुम्हाला काही साहेबांनी ग्रीन सिग्नल अशी काय दिली? विधानसभेची तयारी चालली आहे. मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी 2.5 वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे मी या रेसमध्ये आधी नव्हते, आत्ताही नाही आहे. पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल ते प्रत्येकाला मान्य करावं लागतं. तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत रक्षा ते विजय होतील किंवा काय? कोण विजयी होईल आणि कोण हारेल हे शेवटी आम्ही ठरवण्यापेक्षा मतदार राजे ठरवत असतात. हा मतदारांना कोणत्या विचारधारेवरती मतदान करायचं हे मतदार ठरवणार आहेत. आणि
मला असं वाटतं आता सगळ्यांना ह्या निर्णयाची उत्सुकता आहेच आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे मतदारच ठरवतील. म्हणजे त्या महाविकास आघाडी देण्यासाठी इच्छुक असं वाटतं. कोण त्यांची उमेदवारी जाहीर झाली आता महाविकास आघाडीत काय करतील? नाही तरी जाहीर झाली असली तरी पण अनेक वेळा निर्णय बदलतो किंवा तुमच्याकडे भेटीसाठी काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत हे मी भविष्य नाही सांगू शकणार ना. आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार साहेबांची भेट घ्यायला आहे. पण भेटीसाठी ते तुमच्याकडे येणार का, म्हणजे आलेत का किंवा येतील असं वाटतं तुम्हाला? प्रचाराच्या दरम्यान ते तुमच्याकडे येतील का, एक मतदारांची भेट घेण्यासाठी एक असं येतील असं वाटतं? त्याचं उत्तर त्या देऊ शकतील. त्या येतील की नाही हे मी कसं सांगणार? तुमची बैठका होत आहेत. अजित पवार असतील, एकनाथ शिंदे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये जावं लागतंय. महायुतीमध्ये ताळमेळ नाही, जागा वाटपासाठी सुद्धा दिल्लीत जावं लागते किंवा चर्चा करायला दिल्लीत जावं लागतं. जे चित्र दिसतंय आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्याकडे महायुतीमध्ये प्रचंड अशी तारांबळ उडताना दिसतंय. प्रत्येक जागेसाठी त्यांना सारखं दिल्ली जावं लागतंय. म्हणजे इथल्या नेतृत्वाकडे पण ते अधिकार ठेवलेले नाहीयेत असंच दिसतंय आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक नेता आज दिल्ली गाठतोय अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात बघायला मिळते. बारामतीमध्ये काय चित्र असणार आहे, आणखी तिथं सुद्धा मोठी लढत आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत. महायुतीकडून मोठी ताकद आहे त्या ठिकाणी लावली जाते. सुप्रियाताईंसाठी कशा पद्धतीचा हा विजय असणार आहे, एकूणच तुमच्यासाठी? गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी बारामतीमध्ये काम केलेलं आहे. आज बारामती मधील जे काही सगळी लोक आहेत ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेल्या आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्यात. आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व जे आज संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलंय, त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलंय. आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे. आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून येतील आम्हाला विश्वास आहे. भाजपनं सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायची असं ठरवलं असं दिसतंय. दुसरीकडं तुमच्या घरामध्येच उमेदवारी देण्यात आलेली आहे. म्हणजे जाणून बुजून 2 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रोखण्यासाठी घरातच उमेदवारी दिली गेली असं तुम्हाला वाटतं? भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेच. त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक प्रत्येका पक्षामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे. पहिले शिवसेना फोडली, नंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलाय. त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे. पण मतदार राजे हुशार आहेत, त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललंय ते लोकशाहीला किती घातक आहे हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतील आम्हाला विश्वास आहे. रावेर मतदारसंघात विकास झालाय का? अनेक चर्चा आता सुरू आहेत, खासदार बऱ्याच वेळा फिरल्या नाही, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे उमेदवार आहेत तुम्ही पण त्यांच्याकडे तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर चांगलं होईल ना. नाही पण तुम्ही मतदार तिथल्या, तर तुम्हाला झालाय का विकास करत रावेर मतदारसंघात? खासदार फिरले का? हे बघा, आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही हे करणार, पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय, कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं समाधान. मतदार म्हणून तुम्ही काय सांगणार? मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून मला काय करायचंय ते तर मी मतपेटीतून आमचं दिसेलच. विकास झालाय की नाही झालाय? मी सांगते ना, पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही माझ्या मतदारसंघात या, मग मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली दाखवेल जे काय बोलायचं. माझ्या मतदारसंघात आल्यावर नक्की सांगेल. त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे यायचंय. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझ्या मतदारसंघात तिकडे या आणि विकास झालाय की नाही झालाय हा तुम्ही नक्की बघायला या. एकनाथ खडसे कधीपासून सभांना सुरुवात करतील तर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येईल यासाठी एकनाथ खडसेंचे कसे प्रयत्न पाहिजे?
आम्ही पक्षाच्या बाजूने आहोतच आणि पक्षाच्यासाठी आम्ही आत्तापासूनही कामाला लागलेलो आहोत. मतदारसंघामध्ये असेल सगळीकडे बैठका झालेल्या आहेत, आमच्या बूथ रचनेच्या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत, आमची जिल्हा परिषद निहाही आमचे मेळावे झालेले आहेत. त्याच्यामुळे मतदार राजांच्या संपर्कात आम्ही आहेच आणि आम्ही लोक अशी आहोत किंवा आदरणीय नाथाभाऊंचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला असेल तर फक्त निवडणुकीपुरतं आम्ही संपर्कात नसतो, तर आम्ही कायमस्वरूपी प्रत्येक मतदारांच्या संपर्कात असतो. आम्ही फोनवर संपर्कात असतो, वैयक्तिक त्यांच्या संपर्कात असतो. ही आमची खडसे परिवाराची प्रत्येकाला असेल ही आहेच की आम्ही संपर्कात सभा घेतील उमेदवार घेणार ना. वंचितचा किती फटका आता तुम्हाला बसेल आणि की ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत? तुम्ही काही असं म्हणता येणार नाही की ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. जोपर्यंत कोणी जाहीर करत नाही त्यावरती मलाही जाहीर स्टेटमेंट करणं चुकीचं राहील. दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व द्यावा अशी अप्रत्यक्षरित्या माहिती मिळते की शिवसेना जी आहे ती राज ठाकरेंकडे येणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्यात. महायुतीतल्याच नेत्यांवरती दबाव आहे किंवा ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल काय वाटतं? मला माहिती नाही की ते काय असे येणार आहेत का त्यांच्याकडे नेतृत्व द्यावं अशी काही चर्चा आहे. मग एकनाथ शिंदे साहेबांचं काय होईल आपण विचार करायला लागेल. ठीक आहे, थँक्यू. ही आज पुण्यापासून ही त्याची सुरुवात होती की कितीतरी निष्ठावंत आहेत, घरात बसून आहेत, त्यांना कोणी सन्मानाने बोलवत नाहीत, विचारात घेत नाही, त्यांचा विचार ऐकत नाही. म्हणून आजपासून शहीद दिनाच्या दिवशी आज आपण शहीदांना आदरांजली वाहून आपण निष्ठावंतांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी निष्ठावंतांची न्याय यात्रा ही आता पुण्यापासून सगळ्या जिल्ह्यात ते महाराष्ट्रात आणि देशात आम्ही काढणार. काय म्हणणं एकूणच आपण जर बघितलं तर 3 वेळा आमदारकी प्रदेश अध्यक्ष यांच्यावरच प्रश्नचिन्ह. आम्ही कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. कुठंतरी कित्येक वर्ष काम करणारे माझ्यासारखे अनेक निष्ठावंत इथं बसलेत. आता आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाची नेहमी सातत्याने हिराऱ्यांनी भाग घेत असतात, परंतु त्यांना कुठेही सारखं डावललं जातं आहे. आणि जे आत्ता नवीन येतात किंवा अस्तित्वात त्यांना पद असतानाही त्यांना पुण्यासारखी एवढी मोठी लोकसभेची उमेदवारी दिली जाते, तेव्हा निष्ठावंतांना थोडंसं अंतःकरणाला दुःख झाले. म्हणून गांधीजींकडं आम्ही थोडंसं महात्मा गांधीजींच्या विचाराचा हा पक्ष आहे, तर गांधीजींच्या चरणी बसून की बाबा गांधी बाबाजी आता मेणबत्त्यातून थोडंसं पाहा, तुम्ही आमचे चेहरे पण दिसतील असं सांगत आम्ही गांधी बाबांना विनंती केलेली आहे. काँग्रेसमध्ये निष्ठेची हत्या होईल असं वाटलं? हत्या म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या. काँग्रेस म्हटलं की विचार आहे, विचार म्हटलं की स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आपल्या पक्षश्रेष्ठीकडं आपण हे मागितलेलं एक मागणी आहे की कुठेतरी निष्ठावंतांचा विचार करा. आता आपल्या जवळचे मित्रदृष्ट लोक जरा बाजूला सारा तर पक्ष वाढेल. नाहीतर मी म्हणजे पक्ष आणि मीच उमेदवार देऊ शकतो आणि माझ्याशिवाय पुण्यात 45 वर्ष काँग्रेस चालणार नाही असं कुठल्या माध्यमातून आपल्या दाखवलं की आम्हाला तेच सांगायचं की कार्यकर्ता आहे म्हणून नेते आहेत आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांवर प्रेम दाखवलं पाहिजे, त्यांच्या निष्ठेला पण आदर केला पाहिजे. हीच खरी आपल्याला काँग्रेसची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेतून आज आम्ही ही सुरुवात केली. आत्ताशी ही सुरुवात आहे, आता ही सगळीकडं जाईल. न्याय यात्रा आमची अख्खी देशभर चाललेली आहे. निष्ठावंतांची पण एक अशीच संघर्ष यात्रा आम्ही काढणार. प्रत्येक निष्ठावंतांना आम्ही जवळ घेणार, प्रत्येक निष्ठावंतांशी आम्ही चर्चा करणार. त्यांच्या सुखदुःखाच्या, त्यांच्या अडचणी या वरिष्ठ आदरणीय खरगेसाहेब असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील, आमचे आदरणीय सगळे नेतेगण असतील, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. राजकारणात निष्ठा आहे म्हणून तर राजकारण आहे. निष्ठा काँग्रेसमध्ये तरी आहे. फक्त आत्ता सांगितलं ना की काही लोक असतात जे शुक्राचार्य असतात, त्यांना थोडंसं बाजूला करा.
नक्कीच काँग्रेसवरची निष्ठा कुठेही कमी झाली नाही. आपण हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. हे कुठून पकडून आणलेले नाही आहेत. हे निष्ठापायी एका मॅसेजद्वारे आत्ता दुपारच्या भर उन्हात इथं आलेले आहेत. आपण पहा, अजून थोड्या वेळाने पहा, ही संख्या वाढत जाईल, कमी होणार नाही. पण उशीर झाला असं वाटतं का निष्ठावंतांना एकत्र करायला तुम्हाला? नाही, वेळ ही कधी चुकत नसते. वेळ जेव्हा स्टार्ट होती तीच वेळ खरी असते. ही तुम्ही कुठं सांगा वेळ झाली? वेळ काहीच झाली नाही. इलेक्शनसाठी निष्ठा नाही आहे. आणि या निवडणुकीचं काय मग आता लोकसभा निवडणूक होणार आहे? नाही, आम्ही जातीवादी शक्तींना दूर फक्त निष्ठावंतच ठेवू शकतात आणि आम्ही 400 सोडा 200 पार होऊन देणार नाही. हा निष्ठावंतांचा मनापासून निर्धार आहे. जातीवादी शक्तीला रोखणार निष्ठावंतच कार्य करते. इकडं जाणारे रोखणार नाही. हे खरं निष्ठावंत आहे. 40 वर्ष 50 वर्ष 70 वर्ष काम करणारे अनेक लोक या काँग्रेस पक्षात आजही उद्याही असणार आहेत. आपण नीट पहा सगळ्यांच्याकडं की एक निष्ठावंतच आहेत आणि नेहमी निष्ठावंतांनीच काँग्रेसची उंच भरारी घेण्यासाठी मदत केलेली आहे. हा नक्की काँग्रेस करेल आणि निष्ठावंत एकत्र येऊन याच्यापुढं कुठल्याही निष्ठावंतावर अन्याय होऊ नये याची वाचा आज आबा बागुल आणि सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पुण्यातून फोडलेली आहे आणि ती आयुष्यभर फोडत राहील. एकूणच जनतेने जो चकवा दिलाय तो जास्त महत्वाचा आहे आणि म्हणूनच अबकी बार 400 पार म्हणत असताना कुठेही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत नाहीये. उलट देशपातळीवर जर बघितलं तर हरियाणाचे मुख्यमंत्री बदलून पाहिले, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आता अटक केली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावलाय, बंगालमधल्या काही खासदारांच्या मागे ससेमिरा लावलाय, तरी सुद्धा 400 पार काही होत नाही. महाराष्ट्रामध्ये येऊन जी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या 48 जागा महाराष्ट्रातल्या आहेत, या गेल्या काही दिवसामध्ये 45चा वगैरे जो काही मिशन 45 वगैरे जे ऐकू येत होतं हे पूर्णपणे बंद झालेलं आहे. इतकंच नाही तर शिवसेना फोडूनही हा आकडा गाठता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फोडाफोड करून हा आकडा गाठता येत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊनही आकडा गाठता येत नाही आणि त्यामुळे लहान लहान घटक पक्षांना सुद्धा आता सोबत घेण्याची वेळ ही महायुतीवर आली. यातून आपल्याला एकूण महाराष्ट्राच्या जनतेची मानसिकता काय ती समोर दिसते. महाराष्ट्रातल्या जनतेनं यावेळी महायुतीला, भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे नाकारण्याचं ठरवलेलं. जानकरांच्या बद्दल नेमकी काय भूमिका, नेमकं काय झालं म्हणून जानकर तिकडे गेले की तो प्लॅन गडबडलाय, नेमकं काय? नाही, यामध्ये या वरिष्ठ पातळीवरच्या ज्या गोष्टी असतील त्यामध्ये मला वाटतं आदरणीय साहेब आणि जे महादेवजी जानकर हे यांना विचारलं तर ते जास्त योग्य ठरतील. त्याविषयी आपण भाष्य करणं योग्य नाही. पण ओव्हरऑल तुम्ही या भूमिकेकडे जेव्हा बघता, जेव्हा महायुतीकडे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 303 खासदार 2019ला निवडून आले, त्यानंतर भारतीय जनता पक्षानं दिलेली मित्रपक्षांची वागणूक, त्यांनी मित्रपक्षांना ज्या पद्धतीनं वागणूक दिली, आत्ता सुद्धा जागा वाटपाच्या बाबतीमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा असेल, यांना जी वागणूक दिली, म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातच हा संभ्रम तयार झालेला आहे की जिथे 40 आमदार आहेत तिथे कुठेतरी 4 जागांवर घासाघीस सुरू आहे आणि 1 किंवा 2 आमदार असणाऱ्यांना 1 किंवा 2 जागांची चर्चा सुरू आहे. मग 40 आमदार असलेल्यांचं नक्की वजन काय, हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होणारच आहे ना. त्यामुळे मला वाटतं ही आलबेल नसलेली परिस्थिती महायुतीची असते. आव्हान वाढलेलं आहे. 27 तारखेला 26 तारखेला आढळराव पाटील अजित पवार पक्षात प्रवेश करतात आहे. मात्र एकूणच 3 खासदार राहिलेले आता पुन्हा तुमच्या समोर घड्याळ चिन्हावर तिथे लढणार आहेत. म्हणजे 2 राष्ट्रवादी मागच्या वेळेस घड्याळाच्या विरोधात निवडणूक लढली होती, ते आता घड्याळ चिन्ह घेऊनच मैदानात उतरणार आहेत. तर कसं वाटतं आंबेडकरांना, काय वाटतं, किती? मला वाटतं हे आव्हान मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त बरं पडेल. कारण ज्या घड्याळा विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती ते घड्याळ चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल आणि लावरे तो व्हिडिओचे अनेक प्रयोग तुम्हाला बघायला मिळतील. पण आता गंमत अशी आहे की अजित पवारांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते शिरूरला शिवसेनेतून आणून घड्याळावरती उभा केलेला उमेदवार ते निवडून आणतात, असं या आधी एकदा झालंय. मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीसमोर इतक्या मोठ्या नेत्यांना उमेदवार आयात करावं लागणं हेच आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर चालण्याचं यश आहे, हेच एकनिष्ठ असण्याचं यश आहे. आणि असं कुणाला जे काही वाटत असेल, मला असं वाटतं की निष्ठा या शब्दाला
महाराष्ट्र आणि मराठी माणूस किती किंमत देतो, किती महत्त्व देतो हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सर्वसामान्य मायबाप मतदारांना जे जे गृहीत धरतात त्या सगळ्यांना महाराष्ट्रातला मतदार, महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस हे नक्की दाखवतो. एक आर्टिकल बारामतीत असं म्हटलं की शरद पवारांना पाडायचे ही संधी आहे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना. कसं आहे, आदरणीय दादा अशा अनेकदा असे स्टेटमेंट्स देत असतात, त्यांनी खरोखर मनापासून मनोरंजन होतं. त्यांनी आव्हान दिलंय, चुटकी वाजवली, सांगितलं की कुछ भी करो हमको पवार का पराभव चाहिए. चुटकी नाही, मी वाजवली आव्हान दिलंय. कसं आहे की मनोरंजन फक्त सिने क्षेत्रात होतं असं नाही, मनोरंजन अशा काही बाईट्स बघून सुद्धा होतं. यापेक्षा जास्त काय बोलायचं. मी ते विधान ऐकल्यानंतर मला सुद्धा थोडासा धक्का बसला, कारण मला असं वाटलं की प्रत्येकाचा एक हेतू समोर असतो आणि जर हेतू शुद्ध असेल तर संपूर्ण आपल्याला विश्व हे आपल्या मदतीसाठी उभं असतं. आणि असे जर आपण जे म्हणताय ते उमेदवार जर 2019चा बदला घेण्यासाठी उतरत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, पण मी असा कोणताही बदला घेण्यासाठी उतरत नाही, तर माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, युवकांचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज हा संसदेत पोहोचवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय. त्यामुळे बदल्याची भावना ही नक्कीच माझ्या मनात नाही. त्यांच्या मनात असेल तर मी त्यांना एवढंच म्हणेन गेट वेल सून. आज एका पेपरला एक आर्टिकल एक कसलेला पैलवान विरुद्ध पोहोचलेला पैलवान, म्हणजे पोहोचलेला पैलवान म्हटलंय तुम्हाला, नेमकं काय म्हणा, कुठल्या उद्देशाने? पण मी त्या आर्टिकल मध्ये बघितल्यानंतर माझी प्रकृती फारच खराब झाली. हो त्यामुळे कदाचित पत्रकाराच्या नजरेमध्ये कोणाला तरी जास्त स्ट्रॉंग दाखवणं आणि कोणाला तरी वीक दाखवणं, तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणांची राजकारणामध्ये अशी तब्येत ढासळलेली दाखवली जाणं ही आजकालची पत्रकारिता आहे का, हा प्रश्न पडतोच. पण पोहोचलेला पैलवान म्हणजे काय म्हणायचं? पोहोचलेला पैलवान म्हणजे काय? मी आर्टिकल वाचलंच नाही, कारण माझी प्रकृती ढासळलेली बघूनच माझ्या इतका मनाला वेदना झाल्या की इतकी ढासळलेली प्रकृती त्यांनी दाखवली. कदाचित त्या पत्रकाराने माझ्याशी कधी मला भेटले नसतील ते कदाचित, त्यामुळे ती प्रकृती इतकी ढासळली. त्यामुळे मी ते आर्टिकलच वाचलं नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काय पोचलेलं आणि काय नाही, किंवा काहीतरी पोचलं नाही म्हणून मी पोचलेलं आहे की काय मला माहीत नाही. त्यामुळे त्याविषयी मी बाहेर साक्ष नाही करत. सगळे 5ही उमेदवार तुम्ही हडपसरमध्ये आज 4ही उमेदवार जेव्हा आम्ही सोबत होतो, 4ही आज लोकसभेच्या उमेदवारांनी सकाळी एक बैठक केली आणि त्या बरोबरीनं आज हडपसरमध्ये सगळ्या प्रमुख भेटीगाठी घेत असताना सगळेजण ताकदीनं समोर दिसतात आणि एक वाक्यतेने, एकजुटीनं सर्वसामान्य जनतेने, सर्वसामान्य युवकांनी ही लोकसभेची निवडणूक हातात घेतली आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे. सर्वसामान्य जनतेचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. खरं तर कुठेही आज रॅली नव्हती, कुठेही आज रोड शो नव्हता, तरी सुद्धा सर्वसामान्य जनता ज्या उत्साहानं भेटते ते खरंच कौतुकास्पद. खडकवासला मतदारसंघामध्ये अजित पवार मेळावा घेत असताना ते असं म्हणतात की नरेंद्र मोदी दैवी शक्ती प्राप्त जन्माला येत ना, त्यांच्यात दैवी शक्ती आहे, कुठली तरी दैवी प्राप्त झालेली आहे. एवढा 2 मोठे नेते एकमेकांविषयी बोलतात त्याविषयी मी भाष्य करणार नाही, परंतु मला आदरणीय दादांनी पुरोगामी विचाराची पाठराखण केलेल्या अनेक वक्तव्य ठाऊक आहेत. त्यामुळे पुरोगामी विचाराची पाठराखण जवळपास 30-35 वर्ष केल्यानंतर अचानक दैवी शक्ती असे शब्द मला वाटतं थोडंसं हे पचनी पडायला थोडंसं अवघड आहे, पण मी विधान ऐकलं नाही त्यामुळे त्याविषयी भाष्य करतो. तुम्ही वसंत मोरेंच्या आजच्या जनता दरबाराला भेट दिली आहे. वसंत मोरेंचं उमेदवारीसाठी प्रयत्न सगळे सुरू होते, काय चर्चा? वसंत मोरेंचा प्रभाग हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि गेल्या वेळी सुद्धा वसंतदादा मोरेंनी फार ताकदीनं काम हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये केलं होतं. आणि त्यानंतर लोकसभेला विजयी झाल्यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट सुद्धा त्यांच्या चर्चेनुसार घेतली होती. त्यानुसार आजही तीच गेल्या वेळेचं जे सहकार्य होतं हे सहकार्य तसंच राहावं. आणि वसंत मोरेंनी सुद्धा ही भावना व्यक्त केली की ज्या पद्धतीनं खासदारांकडून अपेक्षा असतात, संसदेमध्ये जनतेचे प्रश्न मांडण्याच्या अपेक्षा असतात, या पद्धतीनं आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील, मी असेल, या अपेक्षा त्यांच्या पूर्ण होत आहेत हे समाधान त्यांनी व्यक्त केलं. शिवतारे अपक्ष लढण्याच्या तयारी दर्शवली आहे. पवारांचा पराभव करायचा आहे. लोकशाही आहे, निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. राक्षस ब्रह्मराक्षस म्हणजे ब्रह्मराक्षस असं देखील म्हणाले.
नाही. मी त्यांचं कुठलंही स्टेटमेंट ऐकलं नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. लोकसभेच्या अर्जाच्या माघारीची मुदत संपल्यानंतर त्यावर भाष्य करणं योग्य आहे. अण्णा हजारे हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला परिचित असणारं नाव आहे आणि मागच्या 2 दिवसापासून अण्णा हजारे हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेत. मात्र यावेळी कोणत्याही उपोषणासाठी नव्हे किंवा कोणत्याही आंदोलनासाठी नव्हे तर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या टीकेमुळे जे आहे ते अण्णा हजारे चर्चेमध्ये आलेले आहेत. या अगोदर खरं तर अण्णा हजारेंनी अनेकदा टीका टिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता काउंटर अटॅकही अण्णा हजारेंच्या बाबतीत होताना पाहायला मिळतो. अण्णा हजारेंच्या या सगळ्या भूमिकेला आम आदमी पक्षामधले आत्ताचे कार्यकर्ते आणि एकेकाळचे अण्णांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख आहे त्या विजय कुंभार सरांनी एक ब्लॉग लिहिलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी आपल्या मनातली घुसमट जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मुलाखतीमध्ये सुद्धा आज आपण विजय कुंभार सरांशीच या निमित्ताने चर्चा करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आपण खरं तर ब्लॉग आणि या सगळ्या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर काल अण्णा हजारे यांनी जी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली की दिल्लीतलं जे मद्य धोरण होतं ते ठरवू नका असं मी त्यांना सांगितलं होतं, ही ईडीची कारवाई ही त्यांना त्यांच्या कर्माने दिलेलं फळ आहे असं जी काही अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली त्याविषयी पहिल्यांदा काय सांग? पहिली गोष्ट म्हणजे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल हे एकेकाळीचे सहकारी म्हटलं तर वावगं होणार नाही. आम्ही दोघांबरोबरही काम करायचो. दोघांचाही स्वभाव आम्हाला माहिती आहे, दोघांचाही प्रामाणिकपणा आम्हाला माहिती आहे, दोघांमधल्या जर काय असतील तर त्या उणिवाही आम्हाला माहिती आहे. परंतु अशा स्थितीमध्ये माझं अण्णांशी मागेही बोलणं झालं होतं की एक सहकारी अडचणीत आहे, त्याला शासनाने विरोधी शासनाने म्हणजे जाणीवपूर्वक अडचणीत आणलेलं आहे. मद्य धोरणाचा आणि त्यांच्या अटकेचा काही संबंध नाही हे सगळं जग ओरडून सांगतं आहे. कुठेही त्या घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवालांचं नाव नाही. असं असतानाही त्यांना अटक होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं, पण ती झाली अखेर आणि ती राजकीय अटक आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. असं असताना अण्णांनी एक आपला एकेकाळचा सहकारी, शासन त्यांना त्रास देतं आहे, शासन त्यांच्यावर अन्याय करतं आहे, शासन त्यांना नेस्तनाबूत करू पाहतं आहे, एक पक्ष आणि एक व्यक्ती, एक नेता आमचा त्याला नेस्तनाबूत करू पाहतं आहे. अशा वेळेला साधारणपणे सगळ्यांची ही भूमिका असते की ठीक आहे, अरविंद केजरीवालांनी जर काही केलं असेल तर ते शिक्षा होईलच, परंतु कर्माची फळं बघतोय हे अण्णांचं वाक्य किंवा अशा वेळेला अण्णांसारख्या सहकार्याने खरं तर मी पुढे जाऊन असंही म्हणेन की अण्णांना पुढं आणण्यामध्ये अरविंद केजरीवालांचा मोठा हात आहे. अशा सहकार्याबद्दल तुम्ही बाजूने नका बोलू, परंतु किमान विरोधामध्ये बोलणं हे योग्य नव्हतं. ज्या पद्धतीने अण्णा बोलले ते कुणालाही आवडलं नाही. आम्ही दोन्ही बाजूचे होते, परंतु आता मात्र अण्णांबद्दल आम्हाला एक मनामध्ये राग आला आहे आमच्या की अण्णांनी असं बोलायला नको होतं. थोडा संयम बाळगला असता किंवा काही बोलले नसते किंवा संयमित प्रतिक्रिया दिली असती तर चाललं असतं, परंतु अण्णांचं हे वाक्य निषेधार्हच आहे. अण्णा हजारेंच्या आत्तापर्यंतच्या अनेक भूमिका ज्या आहेत त्या तुम्ही पाहिल्या, तुम्ही अण्णांच्या अतिशय जवळचे निकटवर्ती होतं, मात्र अनेक सहकारी मधल्या काळामध्ये अण्णा हजारेंपासून दूर गेले. याची काय कारणं वाटतं तुम्हाला? ह्याची कारणं त्या वेळेलाही मला लिहावंसं वाटलं होतं, परंतु जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. त्याच्यामुळं बऱ्याचदा त्यांच्यातले काही उणिवा किंवा दोष असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं माझ्यासह अनेक लोकांचं मत असतं. त्यामुळे आम्ही तसं दुर्लक्ष केलं. अण्णांचे अनेक सहकारी, चांगले सहकारी, कधी काळी त्याच्यामध्ये काही संपादकांचा समावेश होता, काही मिलिटरीतल्या मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश होता, काही ज्यांनी आपलं जीवनामध्ये काही पैसे कमावले नाहीत परंतु अण्णांना साथ दिली अशा लोकांचा समावेश होता. असे सहकारी अण्णांना सोडून गेले आणि अण्णांनी त्यांना परत आणण्याचा, त्यांना समजवण्याचा किंवा त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं धारिष्ठ्य कधीही दाखवलं नाही. अण्णांनी त्यांना जाऊ दिलं. अण्णांना स्वतः पलीकडं बाकी काय प्रिय होतं असं मात्र आम्हाला कधी वाटलं नाही. तरीही आम्ही त्यांना पाठिंबा दिला, कारण ते जे काही करत होते ते समाजासाठी करत होते. परंतु असे अनेक सहकारी गेले जे आम्हाला भेटतातही, आपल्या मनातली वेदना सांगतात, कसं चुकलं आहे अण्णांचं हेही सांगतात, परंतु आता ते अण्णांबरोबर नाहीत. खरं तर एखादा नेता ज्या वेळेला समाजकारणातला का होईना असे ना, त्यावेळेला आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी राहतो, त्या सहकाऱ्यांना बरोबर ठेवायचा, त्यांचं चुकलं असेल तर त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. तो अण्णांमध्ये आम्हाला कधी दिसला नाही, तरीही आम्ही अण्णांना पाठिंबा देत होतो त्यांचं जे काही काम चाललं आहे ते बघून.
म्हणजे आत्ता बोलतानाही त्याचा उल्लेख झाला आणि अण्णा हजारेंवर वारंवार ती टीका होते की अण्णा हजारे व्यक्ती केंद्रित, म्हणजे आंदोलन असेल तरी ते माझ्या भोवती झालं पाहिजे असं सगळं आहे, यामुळं कार्यकर्ते दुरावत आहेत. तो एक भाग झाला. व्यक्ती केंद्रित असण्यात वाईट काही नसतं, परंतु त्यासाठी इतरांना डावलणं किंवा इतरांना दूर करणं हा आणखी एक मोठा भाग आहे. तो होता कामा नये. तुम्ही ज्यावेळी एकत्र चळवळ उभारता त्यावेळी एका व्यक्तीच्या जरी नावावर चळवळ जात असली तरी बाकीचे हात, बाकीचे पाय, बाकीचे मेंदूही तितकेच उपयोगाचे असतात. तो अभाव अण्णांच्या बाबतीत आम्हाला बऱ्याचदा दिसून आला. सर, तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये एक उल्लेख केलेला आहे की ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टींची जेव्हा हत्या झाली त्यावेळी तुम्ही पुण्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता ज्याला अण्णा हजारे येणार होते, मात्र ते आले नाहीत आणि अण्णा त्याच्यावर काही बोललेही नाहीत. असं या क्षणापर्यंत नाहीत बोललेले अण्णा त्या विषयावर. म्हणजे सतीश शेट्टीची हत्या, सतीश शेट्टी माझेही चांगले मित्र होते. सतीश शेट्टींची हत्या हा संपूर्ण माहिती अधिकार विश्वाला बसलेला मोठा धक्का होता, कारण ती तशी जवळपास देशातली पहिली माहिती अधिकार कार्यकर्त्यांची हत्या. बरं, सतीश शेट्टी अण्णा हजारेंचेच कार्यकर्ते, फक्त कुठल्या तरी एका अधिकाऱ्याची माहिती त्यांनी काढली होती. आता खरं तर ते अधिकारी जिवंत आहेत, पण मला काय ते नाव घेऊन बाकीच्या विषयाला पाटे फोडायचे नाहीत. तर त्यांच्याबद्दल काही करू नये अशा अण्णांचा आग्रह होता आणि तो सतीश शेट्टीने मानला नाही. आणि त्यानंतर मग हत्या झाली. मुंबई पुणे एक्सप्रेसच्या वेळच्या जमिनींच्या संदर्भात त्यांनी बरंच काही कार्य केलं होतं. त्याच्यातल्या याच्यातून त्यांची हत्या झाली. नंतर तपास यंत्रणांनी त्या सगळ्याची वाट लावली. तपास यंत्रणांनी गैरप्रकार केले. त्यानंतर हायकोर्टामध्ये त्यांनी केलेल्या आपले घेतले केसेसच मागे घेतल्या, समरी रिपोर्ट वगैरे दिले. परंतु हत्या झाल्या मी एक प्रयत्न केला होता, त्याला वेलणकर वगैरे सगळेच होतो, की अशा हत्या होत आहेत, माहिती अधिकार कार्यकर्त्यावर अटॅक होत आहेत, त्याच्यावर पुढे काहीतरी यंत्रणा उभी केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. यासाठी आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स कार्यक्रम घ्यायचं ठरवलं होतं. त्याला अण्णांना मी स्वतः बोलवलं होतं आणि अण्णांना नेमकं काय झालं हेही सांगितलं होतं. त्यावेळी त्या काळामध्ये तो विषय प्रचंड असा सगळा जगभर गाजत होता. अण्णा त्या कार्यक्रमाला आले नाहीत. आम्हालाही आश्चर्य वाटलं, कारण अण्णांचाच कार्यकर्ता आणि एवढा मोठा कार्यकर्ता, हत्या झाली, देशातली पहिली मोठी हत्या आहे आणि एका एक्सप्रेसवेच्या संदर्भामध्ये ज्या जमिनी घेतल्यात त्याच्या संदर्भातली ही हत्या आहे. त्यामुळे बाकी जर काय अण्णांचे मतभेद असतील किंवा त्या कार्यकर्त्याबद्दल काही मनामध्ये किलमिश असेल तर ते दूर ठेवून अण्णा येतील, परंतु अण्णा आले तर नाहीतच. आणि या क्षणापर्यंत सतीश शेट्टीच्या हत्येबद्दल त्यांचा भाऊ, आम्ही सुरुवातीला होतो परंतु आम्ही बाहेरचे लोक आहोत, त्यांचे भाऊ आजही लढत आहेत. म्हणजे ते CBI असेल, CID असेल, आणखी काय काय असेल, सगळीकडे लढत आहेत. परंतु अण्णांचं त्या संदर्भामध्ये एकही वाक्य या क्षणापर्यंत मला ऐकायला आलेलं नाही. हे असं मला वाटतं कुणीही असो, तुमचा जवळचा असो किंवा लांबचा असो, परंतु तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करताय त्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्याच्या संदर्भात असं घडल्यानंतर मला वाटतं अण्णांनी व्यक्त व्हायला पाहिजे होतं, त्याच्या संदर्भात काहीतरी करायला हवं होतं. सर, आळंदीमध्ये जेव्हा अण्णा हजारेंचं उपोषण सुरू होतं त्यावेळी शरद पवारांचं एक वाक्य आलं होतं की समाजसेवेलाही एक दर्प असतो, आणि त्यानंतर आज तागायत शरद पवारांनी अण्णा हजारेंवर जी आहे ती कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. किंवा त्या आळंदीतल्या आंदोलनामध्ये पृथ्वीराज चव्हाण येणार होते, अधिकारी सगळे म्हणजे पंतप्रधान कार्यालयातनं मेसेज आला की अधिकारी पाठवतोय वगैरे, या सगळ्याला काय वाटतं? म्हणजे नाही, सामाजिक कार्याला दर्प असतो हे खरं आहे, कारण सामाजिक कार्य करणारे बऱ्याचदा काही अपवाद वगैरे सगळे चांगले असतात, परंतु आपल्याशिवाय जगात कुणी चांगलं नाही असा एक त्यांच्यामध्ये दर्प असतो. मी आता दोन्हीकडे काम केलं आहे, सामाजिक कार्य पण केले आणि राजकारणात पण आहे आता, तर हा दर्प असतो हे खरं आहे. आळंदीला जे घडलं होतं म्हणजे त्यावेळेला अरविंद केजरीवालांची पत्रकार परिषद मी पुण्यात ठेवली होती. अचानक तिकडून पृथ्वीराज चव्हाण येणार होते, आम्ही प्रेस कॉन्फरन्स रद्द करून तिकडे निघालो. त्याच्या आधी आमच्या म्हणजे त्याच्यात मी आहे, अण्णा हजारे नव्हते, शैलेश गांधी, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण, असे प्रकाश करदळे, अशा अनेकांच्या चर्चा व्हायच्या की माहिती अधिकाराच्या बाबतीत काय केलं पाहिजे. फाईल नोटिंगच्या आंदोलनाच्या बाबतीत मी अण्णांना भेटलो, अण्णांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. अण्णांनी आमरण उपोषण करायचं ठरवलं. उपोषणा सोडण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण इथं आले. त्याच्या आधी मी प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. प्रेस कॉन्फरन्स नंतर अरविंद केजरीवाल अण्णा हजारे यांना भेटणार होते, परंतु पृथ्वीराज चव्हाण आल्यामुळे आम्ही प्रेस कॉन्फरन्स रद्द करून त्या दिशेने निघालो. तोपर्यंत अण्णा हजारेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून ते उपोषण सोडलेलं होतं. थोडा वेळ थांबले असते अण्णा तर बिघडलं नसतं, कारण जर पंतप्रधान कार्यालयातला माणूस आलेलाच आहे
तर माहिती अधिकारातल्या आणखी अडचणी काय आहेत, आणखी काय करता येईल हे आम्ही त्यांच्याशी बोलणार होतो, त्यांना सांगणार होतो. अरविंद केजरीवाल तशी तयारी करून आले होते, म्हणजे त्यांची तयारी आधी होतीच. परंतु अण्णांनी उपोषण आधीच सोडलं. 5-10 मिनिटांना फरक पडला नसता. आम्ही आळंदीपासून 10-20 मिनिटाच्या अंतरावर होतो, 10 मिनिटाच्याच. तरी ते बोलले. अण्णांनी उपोषण सोडल्यामुळे इकडे प्रेस कॉन्फरन्स असल्यामुळे आम्ही परत आलो. पण अण्णांनी मग अरविंद केजरीवाल येईपर्यंत वाट का नाही बघितली? अरविंद केजरीवाल हे देशातले मोठे कार्यकर्ते आहेत, त्यांचा याच्या विषयावरचा अभ्यास आहे. माझा फार नसला तरी किंचितचा अभ्यास होता त्या काळातही. मग आम्ही गेल्यानंतर कदाचित काही गोष्टी बोललो असतो, परंतु अण्णांनी तोपर्यंत उपोषण सोडलं आणि अण्णा निघून गेले. याचा अर्थ आता आम्ही असा घेतो की अण्णांना कदाचित त्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट आपल्याकडे घ्यायचं होतं, म्हणून कदाचित त्यांनी अरविंद केजरीवाल येईपर्यंत माझी वाट बघायची गरज नव्हती, पण अरविंद केजरीवालांची वाट बघण्याची गरज होती. त्यांनी ते केलं नसावं असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे. अण्णा हजारेंची जे आंदोलनं झाली किंवा जे काही सत्याग्रह अण्णा हजारेंनी केले त्याला बऱ्याचदा हट्टाग्रह असंही नाव दिलं गेलं. हो, याच्या संदर्भात मी लिहिलेलं आहे एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. हट्टाग्रह होता आणि कधीतरी एखादा मोठा नेता कोणतरी आला म्हणजे राजकीय, की अण्णा हजारे बऱ्याचदा थोडेसे नरमाईची भूमिका घ्यायची. त्यामुळे मी एका वेळेला लिहिलेलं आहे की अण्णांनी आंदोलन केली की परिपत्रक निघायचं. प्रत्येक वेळेला पहिल्यापेक्षा जास्त कडक भाषेत दुसऱ्या वेळेचं परिपत्रक असायचं, पण त्याचा उपयोगात मात्र फारसं काही ते येताना दिसलं नाही आहे. असं घडायचं. तो आता कदाचित काही लोकांना मोठे लोक आले किंवा सरकार आले की मग थोडंसं स्वतःबद्दल आपण खूप म्हणजे मला आता अण्णांवर नाही आरोप करायचा, परंतु तशी परिस्थिती बऱ्याच कार्यकर्त्यांची असते आणि अण्णांचीही ती असावी अशी शंका घ्यायला आता जागा आहे. सर, UPA गव्हर्नमेंट असताना, काँग्रेसचं सरकार असताना अण्णा हजारे जेवढे ॲक्टिव्ह होते, जेवढे आक्रमक दिसायचे, तेवढे मागच्या 10 वर्षात दिसत नाहीत. सोशल मीडियावर त्याच्यावर अनेक मीम्स जे आहेत ते व्हायरल्स होतात, अण्णा झोपलेत का वगैरे. याच्या संदर्भात मीही सुद्धा लिहिलेलं आहे. अलीकडच्या गेल्या 4-5 वर्षामध्ये अण्णांशी माझे संबंध आहेत. अण्णांना मी जाऊन नेहमी भेटतो. अण्णांना ज्यावेळेस भेटायचं त्यावेळेस त्यांची तब्येत ही मला माहिती आहे की तब्येत नरम आहे, त्यांना बोलताना त्रास होतो, त्यांना ऐकताना त्रास होतो. उलट जे अण्णांच्या बाबतीत लिहायचे अण्णा झोपलेत का वगैरे त्यांचा मला राग यायचा, कारण ह्या वयात त्या माणसाकडून अपेक्षा करणार काय. परंतु एरवी शांत असणार आहे अण्णा. आता मात्र अरविंद केजरीवालबद्दल जरा काय झालं की अचानक जागे झाले. मग इथं त्यांचं वय, त्यांचं कमी ऐकू येणं वगैरे काही आढळलं नाही. आता गेल्या 10 वर्षामध्ये देशावर लोकशाही संपण्याची वेळ आलेली आहे. अनेक संकट आलेले आहेत. मणिपूरला काय घडलं, माहिती अधिकार कायद्याची काय वाट लावली, अशा अनेक गोष्टी आहेत. याच्या बाबतीत अण्णांनी काही पुढाकार घेतला नाही. परंतु अरविंद केजरीवालांच्या बाबतीत अटक झाली की काही विचार नाही, त्याच्यावर कशामुळे झाली, काय झाली, त्याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का, याचा विचार न करता अण्णा जागे झाले. त्या अर्थी लोक हे सगळे मेमेज वगैरे बनवायचे किंवा जे काही आरोप करायचे ते आता हे सिद्ध होतं आहे अण्णांच्या अचानक जागे होण्यामुळं. सर, एकंदरीत जर आपण बघितलं तर अरविंद केजरीवालांची अटक असेल, अण्णा हजारेंची प्रतिक्रिया असेल किंवा मग जो ज्याने ते मद्य घोटाळा केला होता तोच भाजपचा तो इलेक्ट्रॉल बॉन्डच्या देणगीचा साक्षीदार आहे, तो देखील निघाला. हेच अण्णांनी लक्षात घेणं अपेक्षित होतं. तुमच्या एका सहकार्याला अटक झाली ना, अशा पद्धतीत अण्णा फक्त एकाच मुद्द्यावर बोलत आहेत. मी दारू नको म्हटलं होतं, दारू धरू नको म्हटलं होतं, त्यांनी केलं. आता ठीक आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सगळंच चांगलं असावं अशी अपेक्षा असण्यात वाईट काही नाही आहे. परंतु ज्यावेळेला तुम्ही काही करायला उतरता, काहीतरी करायला उतरता, त्यावेळेला तुमच्याकडे अनेक व्यवधानं असतात. सरकार चालवायचं असतं, अनेक गोष्टी सांभाळायच्या असतात, लोकांनाही सांभाळायचं असतं, त्यांना काहीतरी द्यायचं असतं. अशा वेळेला अनेक गोष्टीचं व्यवधान सांभाळावं लागतं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टींची थोडंफार मागे पुढेही करावं लागतं. तुम्हाला दारू नको आहे मान्य आहे मला, पण आता मग आत्ता काहीतरी होळीला की काय रात्री 3 की 4 वाजेपर्यंत शासनाने परवानगी दिली आहे, त्यांच्यावर बरं तुमचं स्टेटमेंट नाही की त्या दिवशी बंदच ठेवा, दारू देऊच नका. मग या धोरणावर, आणि धोरण हे शासनाने धोरणच बनवायचं असतं प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे अंमली पदार्थ नको, शासनानेच धोरण बनवायचं असतं. दारू नियंत्रित असावी. महाराष्ट्रामध्ये दारूबंदी कायदा आहे, पण तेच सरकार दारू जास्त विकली जावी यासाठी इन्सेंटिव्ह देतं अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना. हे कसं चालतं, त्याच्यावर कधी तुमचं स्टेटमेंट मला ऐकायला नाही मिळालं. सॉरी, मी अण्णांबद्दल आता जास्त बोलतो आहे, परंतु आता मनामध्ये असं ते भरून आलेलं आहे की अण्णांचे जे आत्तापर्यंत आपण जे पाठीशी घातलं
ते चुकीचं नव्हतं, पण ते बरोबरही नव्हतं असं आता वाटायला लागलं आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांच्या दारू धोरणाबद्दल सरकारने धोरणं आखायची असतात. त्या धोरणाचा बेनिफिट कुणाला कुणाला होतोच. धोरणं काही कुणाचं बेनिफिट होऊ नये यासाठी आखली जात नाहीत. आता शासनाने धोरण आखलीत की रोजगार मेळावे घ्यावेत, त्याच्यात करोडो रुपये खर्च होत आहेत, कुणाच तरी पोट भरलं जातं आहे, पण लोकांना रोजगार मिळत नाही. हे धोरण आहे शासनाचं. याच्याविरुद्ध बोललं पाहिजे. तरुणांना रोजगार मिळत नाही ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे. तुम्ही नको तो विषय घेऊन मूळ विषयाला, लोकशाहीवर आघात होतोय, लोकशाही मारली जाते, विरोधी पक्ष नेत्यांना नेस्तनाबूत केलं जातं आहे, हे दिसत असताना तुम्ही नको त्या विषयाकडे तोंड वळवलेलं आहे. हे आम्हालाही आवडलेलं नाही, लोकांनाही तर अजिबात आवडलेलं नाही. कालपासून ज्या प्रतिक्रिया येत आहेत. सर, एक चर्चा अशी होती की जेव्हा अरविंद केजरीवालांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तर अण्णा हजारेंची अशी इच्छा होती की अरविंद केजरीवालांनी राजकारणात जाऊ नये. याच्या मागचं नेमकं काय सत्य? राजकारण वाईट, मुळात हेच अत्यंत मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. राजकारण वाईट, परंतु त्या राजकारणाशिवाय कुणालाच जमत नाही. अण्णांना उद्या चांगलं काम करायचं आहे, पैसे मागायला राजकारणाकडेच जायचं आहे, धोरण ठरवायला राजकारणाकडेच जायचं आहे, कायदे बनवायला राजकारण्यांकडेच जायचं आहे. परंतु मी राजकारणात जाणार नाही. आमची अण्णांसारखीच भूमिका बऱ्याच वर्ष होती, परंतु आता आम्हालाही कळलं की त्याला अर्थ नाही. तुम्हाला प्रत्यक्षात उतरलं पाहिजे. हे करा हे करा सांगणं सोपं आहे, पण ते कुणी करत नसेल तर ते उतरून केलं पाहिजे. त्यामुळे अण्णांचा विरोध होता आणि आम्ही त्यावेळेला अरविंदबरोबर नाही गेलो. त्या काळामध्ये आम्ही अण्णांच्या बरोबरच राहिलो, म्हणजे आम्ही राजकारणात गेलो नाही. परंतु नंतर अरविंद केजरीवालांनी जे काही केलं आहे ते स्पष्ट दिसायला लागलं. लोकांचे बेनिफिट्स दिसायला लागले, लोकांना काय मिळतं हे दिसायला लागलं. अशा स्थितीमध्ये मग राजकारणात जाऊ नका, म्हणजे आम्ही काही करणार नाही, आम्ही स्वच्छ आहोत, पण तुम्ही करताय पण तुम्ही नालायक आहात, ही भूमिका दुटप्पीपणाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने राजकारणात गेलं पाहिजे. प्रत्येकाला राजकीय भूमिका असली पाहिजे, नव्हे ती असतेच. फक्त ती भूमिका राजकीय आहे हे बऱ्याच जणांना पटत नाही. ते आपल्याला शुद्ध स्वच्छ कपड्यांचे, स्वच्छ चारित्र्याचं असं समजतात. हे संपलं पाहिजे. सर, एवढे वर्ष अण्णा हजारेंबरोबर काम केलं, आता अरविंदजी केजरीवालांबरोबर काम करताय. या सगळ्या प्रवासामध्ये अण्णा हजारेंचं नेमकं कुठं चुकलं किंवा काय चुकलं, काय वाटतं तुमच्या नजरेतून? अण्णांचा मीपणा, अहंकार, म्हणजे परवाही भेटलो तर अण्णा म्हटलं माझ्यावर एकही डाग नाही आहे. तांत्रिकदृष्ट्या तुमच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले नाहीत हे बरोबर आहे, पण लोकांमध्ये फिरलात तर तुमची निष्क्रियता, तुमच्या बाबतीत लोक काय बघतात हे सगळं तिथे आहे. म्हणजे पोलिसामध्ये गुन्हे दाखल करणे याला स्वच्छ चारित्र्य होणं, यालाच स्वच्छ चारित्र्य म्हणत नाही. तर लोकांना काय वाटतं, लोकांना च्याबद्दल तुमच्याबद्दल काय वाटतं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तो निष्क्रिय आहे, तो माझा कार्यकर्ता आहे, पण त्याची कुठली जबाबदारी मी घेणार नाही, ह्याला स्वच्छता म्हणत नाहीत असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही इतकं विस्ताराने या सगळ्या विषयावर बोललात. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.